नमस्कार श्रोते हो, आपण अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया या संदर्भामध्ये विस्तृत आणि महत्त्वपूर्ण असं तज्ज्ञांकडून माहिती करून घेतो आहोत की ही प्रवेश प्रक्रिया नेमकी काय आहे. तर कालच्या मुलाखतीमध्ये श्रोते हो, आपण ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जो कॅन्डिडेचर टाईप ऑप्शन असतो तो कसा भरावा, प्रवेशासाठीची विद्यार्थ्यांची पात्रता नेमकी कशी असावी, प्रवेशासाठीचे आरक्षण, विशेष सवलती, त्याच्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रं असे वेगवेगळे प्रश्न अतिशय विस्तृत पद्धतीने जाणून घेतलेत. तज्ज्ञ डॉक्टर किरण सानप सर आपल्यासोबत आजही आहेत. सर, पुन्हा एकदा आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये आज मी पहिलाच प्रश्न आपल्याला असा विचारते की या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील जे विविध टप्पे आहेत नेमके कोणते आहेत, काय सांगाल सर? तर जसं आपण म्हणलं, आपण काल बघितले बरेच महत्त्वाचे मुद्दे बघितली. हो. तर आता हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस. हो. तर यामध्ये ही जी इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस आहे ही एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. बर. आणि प्रत्येक स्टेप ही योग्य वेळी पूर्ण करायची आहे. यामध्ये बर. योग्य वेळी पूर्ण केली तर ही जी प्रवेश प्रक्रिया ही अतिशय सोपी होईल. बर. बर. तर यामध्ये सर्वात पहिलं जर आता बघितलं, सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे ऑलरेडी. 4-8 दिवसामध्ये सीईटी सेल कडून अधिकृत त्यांच्या वेबसाईटला नोटिफिकेशन येईल इंजिनिअरिंग ॲडमिशन संदर्भात. तर एकदा हे नोटिफिकेशन आलं की सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, या सीईटी सेलच्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे CETcell.mahacet.org या संकेतस्थळाला किंवा ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि त्याच्यावरती आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. बर. बर. आता एकदा हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून घेतला की आपण पुढची प्रोसेस मग सुरू करू शकतोय. आणि इथे मी विद्यार्थ्यांना आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो लॉग इन आयडी आणि पासवर्ड जो आहे हा कुठेही तरी आपल्याकडे विशेषतः लिहून ठेवावा आणि सुरक्षित ठेवा. तो कोणाशीही शेअर करू नये. अच्छा. मग याच्यामध्ये आपण एकदा हे लॉग इन आयडी पासवर्ड केला, आपलं प्रोफाईल बनवलं एकदा वेबसाईटवरती, मग आपण नंतर पूर्ण फॉर्म बघून घ्यायचा आहे व्यवस्थित. एकदा त्या फॉर्ममध्ये काय काय हे आहे फील्ड्स आहे त्या वेगळ्या सर्व फील्डचा व्यवस्थित स्टडी पहिला बघून घ्या, वेगळेच काय काय फील्ड्स आहे आणि त्या फील्ड्स एकदा बघून घेतल्या आणि त्यासोबतच सीईटी सेल आणखीन फॉर्म फिल करण्याकरता काही वेगवेगळे रूल्स किंवा गाईडलाईन्स देत असते. ते गाईडलाईन्सचा व्यवस्थित स्टडी करून घ्यावे, वाचून घ्याव्या, जेणेकरून आपल्याला ज्या काही पुढे गोष्टी लागणार आहे एकदा फॉर्म भरायला सुरुवात केलं की आपल्याला ॲट अ स्टेज तो फॉर्म फिल करता येईल. ओके. की हा फॉर्म घाईमध्ये फिल करू नका, कारण की इथे एक छोटीशी चूक देखील त्यांना पुढे मोठी समस्या निर्माण करू शकते. बरं. बरं. उदाहरणार्थ जर बघितलं आपण, चुकीची कॅटेगरी टाकली गेली किंवा चुकीचा होम युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली गेली किंवा चुकीचा कॅन्डिडेचर टाईप टाकला किंवा चुकीचा मोबाईल नंबर टाकला, तर हे याच्यातली काही पण गोष्ट चुकीची जर टाकली तर मग उद्या पुढे त्यांना याचा पुढे त्रास होऊ शकतोय. तर म्हणून प्रत्येक माहिती काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. तर आपण फॉर्म सपोज आता फिल करत आहे, सर्व स्टुडंट्सनी ज्या ज्या फील्ड्स आहे त्या भरल्या. आता फील्ड्स भरल्यानंतर पुढची जी स्टेप्स आहे तिथंच आपल्याकडे जसे 10वीचे मार्क्स आपण टाकले, 12वीचे मार्क्स टाकले, आपण कोणती कास्ट आहे, कोणती कॅटेगरी आहे हे सिलेक्ट केली, तर यासोबत आपल्याला आपली जी डॉक्युमेंट्स आहे वेगवेगळी डॉक्युमेंट्स, ही सर्व डॉक्युमेंट्स पण PDF फॉर्ममध्ये तिथं अपलोड करायची असतात. आणि ही जी डॉक्युमेंट्स PDF फॉर्ममध्ये जी अपलोड करायची आहे ही डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायची असतात. नाही तर बऱ्याच वेळेस काय होत आहे, स्टुडंट्स झेरॉक्स अपलोड करतात. जे डॉक्युमेंटचं हे जे आहे ओरिएंटेशन आहे ते प्रॉपर ओरिएंटेशन मध्ये हे करायचे, अपलोड करायचे, जेणेकरून काय होतं समोर जी व्हेरिफिकेशन करायला जी टीम बसलेली आहे त्यांना मग ती डॉक्युमेंट व्यवस्थित दिसत नाही आणि मग त्यांना तिथे पुढे त्रास होतोय. तर म्हणून ही सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करायची आहे. याच्यामध्ये जसं SSC मार्कशीट, HSC मार्कशीट, CET स्कोर कार्ड, त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट झालं, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि जे काय बाकीची इतर आवश्यक डॉक्युमेंट्स आहे ही सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायची आहे. नंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी पण मी एक गोष्ट इथं सांगू इच्छितो, 2दा त्या फॉर्मला व्हेरीफाय करावे. फॉर्म एकदा व्हेरीफाय केला की मग नंतर फॉर्म सबमिट करा. आणि एकदा फॉर्म सबमिट केला की त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे आणि प्रिंटआउट घेऊन आपल्याला ती कॉपी, त्या प्रिंटआउट आणि त्यासोबत जी PDF आपण बनवली आहे त्या फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्मची, ती बरोबर त्याची कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपल्या ईमेलला अटॅच करून ठेवा किंवा ड्राईव्हवरती आपल्याला ठेवा, जेणेकरून उद्या फ्युचरमध्ये आपल्याला कधी पण त्या फॉर्मची कॉपी लागली तर आपल्याला ती हे करता येईल. आता इथे एक महत्वाची गोष्ट आता मी नमूद करू इच्छितो की काही स्टुडंट्सला वाटतं की आता फॉर्म भरला आणि ते असं इम्प्रेशनमध्ये असतं की ही प्रोसेस एंड झाली, आता आपल्याला CET कडनं ऑटोमॅटिकली पुढे हे येईल, माहिती येईल आणि आपल्याला इंजिनिअरिंग प्रवेशाबद्दल सांगितलं जाईल. पण ही जी प्रोसेस आहे इथंच एंड होत नाही. जसं त्यांनी CETचा एक्झामचा फॉर्म भरला तिथं प्रोसेस तिथंच एंड झाली, पण इथं तसं एंड होत नाहीये. इथं अभियांत्रिकी प्रवेशाकरता फॉर्म भरून तर त्याला आपण भरलेला जो फॉर्म आहे त्याच्यासोबत ती कागदपत्र जोडायची असतात आणि जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फॉर्म घेऊन त्यांना
जे व्हेरिफिकेशन सेंटर आहे FC सेंटर म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर जे जवळचं त्यांच्या एरियातलं जे FC सेंटर आहे तिथे जाऊन तो फॉर्मचं व्हेरिफिकेशन करायचं असतं, फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं असतं. ही खूप महत्वाची स्टेप आहे. ही जर आपण जर स्टेप टाळली या FC सेंटरला जाण्याची तर आपलं पूर्ण पुढची ऍडमिशन प्रोसेस मधून आपण बाहेर होऊ शकतोय. बरं. तर ह्या गोष्टीची सर्व स्टुडंट्सनी काळजी घ्यावी. अच्छा. तर आता इथे जर बघायला गेलं तर FC सेंटरला का जायचं आहे, तर FC सेंटरला का व्हेरिफिकेशन करायचं आहे. आता सपोज मी फॉर्म भरला पण या फॉर्म भरण्यामध्ये आपण सर्व मार्क्स व्यवस्थित टाकले का किंवा जास्त टाकले किंवा आपल्याकडून कमी झालं किंवा आपण जे कास्ट कॅटेगरी आपण म्हणत आहे ती व्यवस्थित टाकली का, तर हे व्हेरिफिकेशन सर्व FC सेंटरला काय करणार, FC सेंटर CET सेलने त्यांच्या वेबसाईटला पण डिस्प्ले केलेलं असतं. तर अशा FC सेंटरला जाऊन आपल्या सर्व डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन करून घ्यायची आपल्या फॉर्म सोबत आपण जो भरलाय. तर तिथे त्यांचा फॉर्म ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातात. नंतर जे काय त्यांनी क्लेम्स केलेले आहे EWS कॅटेगरी करता किंवा TFWS करता ते सर्व व्हेरीफाय केले जातात. काही एरर असेल त्यामध्ये तर ती दुरुस्त केली जाते. आणि व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर मग विद्यार्थ्याची जी माहिती आहे ती CET सेलच्या जे त्यांचं पोर्टल आहे त्यावरती ती स्टोअर होते. आणि नंतर मग त्यांचं जे काही त्यांचं हे ऍडमिशन करता जे ऍप्लिकेशन आहे ते कन्फर्म होत असते. आता एकदा हे व्हेरिफिकेशन झालं आणि ते कन्फर्म झालं तर तिथे FC सेंटर मधून स्टुडंट्सला एक एक्नॉलेजमेंट रिसिप्ट दिली जाते, म्हणजे एक पावती दिली जाते. आणि ही जी पावती आहे इथं मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छेल की ती पावती त्यांनी व्यवस्थित सांभाळून ठेवायची आहे. आता ही का सांभाळून ठेवायची, कारण की उद्या पुढे काही आपण भरलेली माहिती काही चुकीची आढळल्यास काही प्रॉब्लेम आलास इन केस तर आपल्याजवळ ही पावती असते. आपण परत त्या FC सेंटरला जाऊन किंवा CET सेलला सांगून आपण त्यावरती मार्ग काढू शकतो काही पण. तर म्हणून ही पावती सांभाळून ठेवणं खूप गरजेचं आहे. अच्छा. ज्यावेळेस फॉर्म भरत असतात विद्यार्थी तर त्यावेळेस त्यांना मोबाईल नंबर पण टाकायचा असतोय, कोणता मोबाईल नंबर आहे. आणि तो जो मोबाईल नंबर टाकत असताय तो मोबाईल नंबर तिथं FC सेंटरला किंवा ऍडमिशन घेताना जिथं ते जात आहे तिथे तो मोबाईल नंबर कॅरी करायचा असतोय, कारण की त्या मोबाईलवरती OTP येत असतोय. आणि कधी कधी काय होतं बऱ्याच वेळेस मोबाईल त्यांनी नंबर टाकलेला असतोय आणि तो मोबाईल नंबर सोबत आणलेला नसतोय, मग ते पालकाकडे असतोय कधी कोणाकडे. आणि मग काय होतं तिथं OTP आल्याशिवाय तो फॉर्म कन्फर्म होत नाही किंवा कन्फर्म करता येत नाही. मग अशा वेळेस खूप प्रॉब्लेम्स येतात. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा मी पालकांना ही गोष्ट इथं सांगू इच्छेल की आपण जो मोबाईल नंबर टाकत आहात तिथे तो मोबाईल नंबर आपण सोबत कॅरी करावा. जेव्हाही आपण ऍडमिशनच्या कामाकरता जात आहोत FC सेंटरला किंवा ऍडमिशनच्या रिपोर्टिंग सेंटरला त्यावेळेस तो मोबाईल नंबर त्यांनी कॅरी करणं गरजेचं आहे. ओके. आता ही एक महत्वाची स्टेप्स त्यांची कंप्लीट झाली. ओके. आता येतर जर आपण बघितलं अशी ही स्टेप्स सर्व महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटला जो काही CET सेलनी वेळ दिलेला आहे या पर्टिक्युलर टाइम मध्ये तेवढं कम्प्लीट करून घेणं गरजेचं आहे. बरोबर. एकदा हा टाइम संपला की नंतर मग यावरती आपल्याला परत जाता येत नाही. अच्छा. ठीक आहे. तर मग नंतर ही सर्व प्रक्रिया संपली नंतर CET सेल त्यांच्या वेबसाईटला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले करते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रोव्हिजनल मेरिट नंबर दिला जातो. ओके. तर आता प्रोव्हिजनल मेरिट नंबर काय आहे, प्रोव्हिजनल मेरिट नंबर म्हणजे त्याला एक प्राथमिक नंबर दिला गेला. म्हणजे आता कारण की त्याला प्राथमिक नंबर का म्हणत आहे आपण, कारण की विद्यार्थ्यांनी ही जी माहिती भरली आहे त्याला परत एक वेळ CET सेल ती चेक करायला चान्स देते. बाबा ही माहिती तू भरली ही बरोबर आहे का, किंवा इथे काही चुकीची गडबड झाली असेल किंवा कास्ट कॅटेगरीमध्ये काही प्रॉब्लेम झालाय किंवा त्याच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आलाय किंवा जेंडर चुकीचं झालंय, मेलचं फिमेल झालंय किंवा फिमेलचं मेल झालंय किंवा असे वेगवेगळे काही पण प्रॉब्लेम्स आहे. तर असे सर्व प्रॉब्लेम्स रेक्टिफाय करण्याकरता CET सेल परत पुढे 3-1 दिवसाचा ग्रीव्हन्स पिरियड देत असते. आणि ह्या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये स्टुडंट्सला काय करायचं असतंय, जी काही माहिती त्याला चुकीची आढळली त्याच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तर ती माहिती परत आपल्या त्या FC सेंटरला जिथे त्यांनी व्हेरिफिकेशन केलं होतं त्या FC सेंटरला जाऊन तिथे दुरुस्त करून घ्यायची. म्हणजे जेणेकरून काय होईल त्याचं जे काही चुकीच्या गोष्टी झाल्या होत्या त्या सर्व व्यवस्थित होऊन जातील आणि ती फायनल मेरिट लिस्ट येण्याच्या पहिलं त्याला प्रॉब्लेम्स येणार नाही. हे जो निर्धारित कालावधी दिलेला आहे ग्रीव्हन्स पिरियड, या ग्रीव्हन्स पिरियड मध्येच ह्या ज्या दुरुस्त्या आहे या सर्व जाऊन करून घ्याव्यात. एकदा जर ग्रीव्हन्स पिरियड संपल्यानंतर अशा दुरुस्त करणं अत्यंत कठीण होऊन जाते आणि मोस्टली इम्पॉसिबल असतं. मग नंतर आपल्याला दुरुस्ती कोणत्याही प्रकारची करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आली आहे ती काळजीपूर्वक तपासून घेणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच काही दुरुस्त्या असेल तर तात्काळ त्या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये दुरुस्त करून घेणे गरजेचं आहे. आता इथे काही पालकांच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणखीन एक डाऊट असतोय की सपोज त्यांच्याकडे ज्यावेळेस ते फॉर्म भरत होते तर फॉर्म भरताना त्यांना आपण जसं बघितलं की त्यांच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नव्हतं आलेलं किंवा कोणाकडे नॉन क्रिमिनल नव्हतं आलेलं, त्यांनी त्यावेळेस ते रिसिप्टच्या बेसवरती घेतलेलं आहे. मग ते डॉक्युमेंट अपलोड करता येतं का? हो. तर ते डॉक्युमेंट पण आपल्याला ग्रीव्हन्स पिरियडमध्ये अपलोड करून घेता येतं. तर जसं TFWS EWS ह्या ज्या काही स्कीम्स आहे यांचे जे लागणारी कागदपत्रे त्याच्याकडे सपोज स्टार्टिंगला नव्हती तर ती नंतर
या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तो त्या FC सेंटरला जिथे त्यांनी व्हेरिफिकेशन केलं होतं हो. त्या ठिकाणी जाऊन तो अपलोड करून घेऊ शकतोय बर. आणि जे त्यांनी क्लेम्स केले जो संबंधित लाभ घेऊ इच्छित आहे त्याचा तो दावा करू शकतोय अशा वेळेस. वा, छान. तर असा हा झाला एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि ग्रीव्हन्स पिरियड, हा खूप महत्वाचा आहे. बर बर याच्यानंतर जो येतो महत्वाचा म्हणजे फायनल मेरिट लिस्ट. आता सीईटी सेलनी एकदा ग्रीव्हन्स पिरियड संपला की फायनल मेरिट लिस्ट सीईटी सेल त्यांच्या वेबसाईटला डिस्प्ले करत असते. बर आता ही फायनल मेरिट लिस्ट एकदा डिस्प्ले झाली की त्यामध्ये कोणताही जे फायनल मेरिट लिस्ट आली म्हणजे आपल्याला फायनल मेरिट लिस्ट नंबर मिळाला, नंतर यामध्ये आपल्याला कोणताही चेंज करता येत नाही. बर तर इथं मी एक गोष्ट सांगतो की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट युअर लास्ट अपॉर्च्युनिटी टू करेक्ट मिस्टेक्स बिफोर फायनल मेरिट लिस्ट, बर 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 म्हणजे जेणेकरून पुढे चुका टाळल्या जातील. बर आता जसं आपण म्हणत आहे की फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली. आता फायनल मेरिट लिस्ट एकदा डिक्लेअर झाली की सीईटी सेल काय करत आहे, पुढील जी कॅप राऊंड आहे म्हणजे जे आपण म्हणत आहे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, हो. याबद्दल शेड्यूल त्यांच्या वेबसाईटला डिस्प्ले करता असतंय. बर बर तर एकदा हे शेड्यूल डिस्प्ले झालं की मग पुढील सर्व त्या शेड्यूलचा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी व्यवस्थित स्टडी करून घ्यायचा आहे. बरोबर. कसा मग पुढे काय प्रोसेस असते, जी कॅपची प्रोसेस आहे ती व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. कारण की काय होतंय, अनेक विद्यार्थ्यांना चांगला सीईटी पर्सेंटाईल असतोय आणि जर कॅप प्रोसेस नीट नाही समजली तर त्यांना अपेक्षित कॉलेज किंवा ब्रांच मिळण्यात अडचणी येऊ शकतात. बरोबर आहे. म्हणून ही कॅप प्रोसेस जी आहे ही अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं समजून घेणं खूप गरजेचं आहे. खरंय, अगदी खरंय. तर आपले जे असंख्य श्रोते आणि विद्यार्थी पालक जे आज ही मुलाखत ऐकत आहेत, बरोबर, त्यांना हा आपला महत्वाचा परिपूर्ण असा पुढचा टप्पा आपण त्यांना समजून सांगूयात. कॅप राऊंड, येस मॅडम. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया, बरोबर. याच्यामध्ये देखील विविध टप्पे आहेत आणि अत्यंत महत्वाचा असा हा भाग आहे प्रवेश प्रक्रियेतला. बरोबर. तर काय सांगाल या कॅप राऊंड विषयी? फायनल मेरिट लिस्ट सीईटी सेलनं डिस्प्ले केल्यानंतर हो. कॅप राऊंडचे शेड्यूल त्यांच्या सीईटी सेलच्या वेबसाईटला येत असते. अच्छा. वेबसाईटला एकदा शेड्यूल आले की आपण पालकाने व्यवस्थित ते शेड्यूल व्यवस्थित बघायचं आहे. त्यामध्ये काय डेट्स दिलेल्या आहे, काय काय टायमिंग्स दिलेल्या आहे, डेट्स दिलेल्या आहे, त्या डेट्सला व्यवस्थित स्टडी करून विद्यार्थ्यांना मग नंतर एक ऑप्शन फॉर्म फिल करायचा असतोय. बर. आता ऑप्शन फॉर्म म्हणजे काय नेमका, बऱ्याच पालकांना असा प्रश्न पडतो. तर हा ऑप्शन फॉर्म म्हणजे आपल्याला ज्या कॉलेज आणि ब्रांच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्याची प्रेफरन्स वाईज ही लिस्ट आहे. म्हणजे प्रेफरन्स वाईज लिस्ट म्हणजे बेसिकली आता सपोज आपण एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ इच्छितो. सपोज XYZ कॉलेज आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस आहे. तर XYZ कॉलेजेसमध्ये कम्प्युटर ब्रांच झाली पहिली, सपोज IT झाली किंवा नंतर सिव्हिल झाली, मेकॅनिकल झाली. तर असे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला त्याला त्या कॉलेज हे बनवायचे असतात. त्याचा प्रेफरन्स त्यांनी बनवलेला असतोय. तर अशी यादी त्याला पसंतीनुसार ती यादी तयार करायची असते. पालकांना विचार येतो की मग किती ऑप्शन भरता येतात. म्हणजे एक ऑप्शन पासून तर मॅक्सिमम 300 ऑप्शन आपण भरू शकतो. हा, तर इथं मग याच्यामध्ये आपण जर बघितलं 300 ऑप्शनचा हे दिलाय सीईटी सेलने, मग पूर्ण आपण कोणते ऑप्शन भरावे 300. तर इथं पण जर बघायला गेलं तर मी विद्यार्थ्यांना एक सल्ला देऊ इच्छितो, फक्त आपण इथे ड्रीम्स कॉलेज भरायचे नाही, पण आपले पर्सेंटाईल पण तिथं मॅच व्हायला पाहिजे ना. बरोबर. आपल्याला त्याच्याकरता जी रिअलिस्टिक कॉलेजेस आहे, जे आपल्या पर्सेंटाईल मॅच होत आहे, असे कॉलेजेस पण आपल्या लिस्टमध्ये ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ड्रीम कॉलेजेस टाका फॉर्म मध्ये, काही प्रॉब्लेम नाही. ड्रीम कॉलेजेस सोबत आपले रिअलिस्टिक कॉलेजेस आहे म्हणजे टार्गेट कॉलेजेस जिथं आपल्याला ऍडमिशन मिळू इच्छितं असे कॉलेजेस ठेवा. आणि जे सेफ कॉलेजेस आहे बाबा तिथं नाहीच मिळालं अगदी, तर काही सेफ कॉलेजेसचे पण आपण हे जे हे ऑप्शन आहे ते पण आपल्या लिस्टमध्ये ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून हे तिन्ही ऑप्शन जर असेल तर आपल्याला ऍडमिशन मिळण्याची शक्यता जी आहे ही जास्त होते किंवा वाढते. ऑप्शन फॉर्म मध्ये हे जो प्रेफरन्स ऑर्डर जी आहे ही अत्यंत महत्वाची आहे. ठीक आहे. तर इथं ही प्रेफरन्स नंबर 1 जर आता, कारण की हे ऑप्शन फॉर्म जे आहे हे सर्व सिस्टम बेस काम करते. म्हणजे सिस्टम आपण एक कम्प्युटरला प्रोग्राम दिलेला आहे आणि हे कम्प्युटर काम करत असतंय. तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट करायचं किंवा कोणती ब्रांच अलॉट करायची आहे. आपण जे हे टाकले, आपण ज्या ऑप्शन फॉर्म भरलाय, कोणते कॉलेज मिळणार आहे किंवा कोणती ब्रांच आपल्याला मिळत आहे, तर त्यामध्ये आपण जे प्रेफरन्स 1 दिलाय तर त्या प्रेफरन्स 1ला सिस्टम एकदम आपल्या लाइकिंगची ब्रांच समजते. म्हणजे हे आपला एकदम सर्वात आवडीचा पर्याय असं सिस्टम समजत असते. म्हणून जे कॉलेज किंवा ब्रांच आपल्या एकदम आवडीचे आहे अशाच कॉलेजला किंवा ब्रांचला आपण फर्स्ट प्रेफरन्सला ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की इथे काय होतंय, फर्स्ट प्रेफरन्स जो आहे तो ऑटो फ्रीज होत असतोय पहिल्या राऊंडला. ऑटो फ्रीज म्हणजे आपल्याला ते तुम्हाला ऍडमिशन दिलंय आणि तुम्हाला तिथे जाऊन ऍडमिशन घेणं कंपल्सरीच आहे त्या ब्रांचला किंवा त्या कॉलेजला. तर त्यामुळे जे आपल्या आवडीचं जे प्रेफरन्स आहे फर्स्ट राऊंड मध्ये, कॅप राऊंड मध्ये जे 1 नंबरचा जो प्रेफरन्स आहे तो तसाच ठेवायला हवा. आता विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनामध्ये हा एक क्वेश्चन येतो आणखीन, मग ही सीट अलॉटमेंट कशी होते बरं? एक म्हणजे आपला मेरिट नंबर, आपली मेरिट रँक काय आहे किंवा मेरिट नंबर काय आहे, आणि दुसरं म्हणजे आपण कोणते प्रेफरन्स भरले. मेरिट डिसाइड्स व्हॉट यू आर एलिजिबल फॉर.
बट युअर ऑप्शन फॉर्म डिसाइड्स वेअर यू कॅन बी अलॉटेड. अगदी. हे खूप महत्वाचं आहे. म्हणूनच मी तर सांगतो की वेल प्लॅन ऑप्शन फॉर्म इज जस्ट ॲज इम्पॉर्टंट ॲज गुड सीईटी पर्सेंटेज. म्हणून कॅप राऊंडचं स्ट्रक्चर कसं असतंय तर ते समजून घेऊया. इथं जर आपण बघितलं इंजिनिअरिंग ऍडमिशन मध्ये 4 कॅप राऊंड्स असतात. 4 कॅप राऊंड्स असतात. प्रत्येक कॅप राऊंड मध्ये स्ट्रक्चर जे आहे हे थोडं वेगवेगळं आहे. कॅप राऊंड 1 मध्ये जर आपण बघितलं डिस्कस केल्याप्रमाणे पहिलं जे आहे सीट नंबर 1 ही त्याची ऑटो फ्रीज होत असते कॅप राऊंड 1 मध्ये. म्हणजेच जर त्याची सीट पहिली सीट जी आहे पहिला जो प्रेफरन्स आहे जर ऑटो फ्रीज झाला कॅप राऊंड 1 मध्ये तर कॅन्डिडेटला त्या कॉलेजला जाऊन त्या ब्रांचला जी त्याला सीट अलॉट झाली आहे आणि जे कॉलेज मिळालं आहे तिथे जाऊन त्याला ती ब्रांचवरती ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे. आणि ते पण कधी पुढे फक्त कॅप राऊंडच्या शेड्यूल नंतर पुढे 3 दिवसाचं हे असतंय म्हणजे त्याला रिपोर्टिंगचं इन्स्टिट्यूटला त्या पुढील 3 दिवसामध्ये जाऊन 1 दिवस जाऊन आपल्याला हे घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण त्या दिलेल्या वेळेमध्ये जर आपण ऍडमिशन घेतलं नाही तर आपलं ऍडमिशन म्हणजे कॅन्सल होऊ शकतं आणि कॅपमधून आपण बाहेर होऊ शकतोय. आपण कॅपमध्ये पुढे इलिजिबलच राहत नाही. कारण की आता हे तुम्हाला जे आपल्याला दिलंय हा प्रेफरन्स 1 हा सिस्टमने अलॉट केला आहे. सिस्टमला माहित नाही आहे की तुम्ही तिथे गेले ऍडमिशन घेतलंय की नाही घेतलंय. तर त्याच्यामुळे आपल्याला तिथे जाऊन कॉलेजला जाऊन आपल्याला ऍडमिशन घेणं निर्धारित वेळेमध्ये जाऊन ऍडमिशन घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट जर सपोज एखाद्या विद्यार्थ्याला फर्स्ट प्रेफरन्स मिळाला नाही आता ऑटो फ्रीज झाला तर ठीक आहे तो जाऊन घेतला ऍडमिशन घेतलं त्याने ठीक आहे आणि एखाद्याला सपोज फर्स्ट प्रेफरन्स मिळाला नाही त्याला सपोज गृहीत धरूया की त्याला 7 नंबरचा प्रेफरन्स मिळाला 7व्या नंबरचा. तर मग तो काय करेल त्याच्याजवळ 2 पर्याय असतात. म्हणजे तिथे काय करू शकतो तो त्या सीटला स्वतःहून फ्रीज करू शकतोय. ओके. तर स्वतःहून फ्रीज केलं म्हणजे तो काय केला तो असमाधानी आहे बेसिकली. म्हणजे तो समाधानी त्याला जे कॉलेज मिळालं XYZ कॉलेज आणि जी तिथली ब्रांच मिळाली IIT कम्प्युटर सिव्हिल मेकॅनिकल तर त्या कॉलेजला जाऊन तो काय करेल ऍडमिशन घेऊन घेईल. त्याने सेल्फ फ्रीज करेल आणि तिथे जाऊन ऍडमिशन घेईल. ओके. कारण की त्यानं स्वतः फ्रीज केली आणि त्याला ती आवडली आहे. आता सेल्फ फ्रीज केल्यानंतरही काही स्टुडंटचा मग परत मन चेंज होत आहे बाबा मी फ्रीज तर केली पण जाऊन ऍडमिशन घेत नाही. अशा वेळेस पण पुढे पर्याय राहत नाही. एकदा सीट फ्रीज केली की आपल्याला जाऊन ऍडमिशन घेणं कंपल्सरी गरजेचं आहे. तर आणखीन याच्यामध्ये दुसरा पर्याय असतोय जर सपोज सेल्फ फ्रीज नाही केली आता 7व्या नंबरचा प्रेफरन्स मध्ये आपण बोलत आहे तर दुसरा पर्याय असतोय बेटरमेंट. बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज. तर स्टुडंट्स इथे काय करू शकतोय जर सपोज त्याला ते कॉलेज किंवा ब्रांच आवडली नाहीये त्याला आवडली नाही म्हणजे त्याला असं वाटतं की मला यापेक्षा पण चांगलं कॉलेज भेटू शकते किंवा चांगली ब्रांच मिळू शकते. मग तर स्टुडंट्स काय करू शकतोय त्याला तिथे बेटरमेंटच्या ऑप्शनवरती फिल करून पुढे फॉर्म भरू शकतोय. बेटरमेंटचा ऑप्शन त्याने सिलेक्ट केला तर काय होऊ शकतंय त्याला जी सध्याची जी सीट मिळाली आहे ती सुरक्षित राहू शकते. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरती जे फॉर्म भरले आता ऑप्शन्स भरले त्याच्यातला जर त्याला ऑप्शन मिळाला एखादा तर ऑटोमॅटिकली ही 7 नंबरची सीट त्याची निघून जाईल आणि त्याला पहिल्या 6 मधला एक सीट वरती तो जाऊन ऍडमिशन घेईल. आणि दुसरी केस म्हणजे सपोज त्याला बेटरमेंट मिळालंच नाही तर त्याची ही जी सीट आहे ही त्याची तशीच रिझर्व्ह राहील आणि तो त्या पुढच्या राऊंड मध्ये जाऊन त्या सीटवरती आपला क्लेम घेऊन ऍडमिशन घेऊ शकतोय. म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलं ऑटो फ्रीज सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंट. पुढील कॅप राऊंड 2 आणि 3चं जर स्ट्रक्चर बघितलं तर इथे मी विद्यार्थी मित्रांना एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. कॅप राऊंड 1 मध्ये जसं आपण बघितलं फर्स्ट प्रेफरन्स ऑटो फ्रीज होत असतोय तसं कॅप राऊंड 2 मध्ये पहिल्या 3 ऑप्शन पैकी कोणताही एक प्रेफरन्स ऑटो फ्रीज होत असतोय. आणि कॅप राऊंड 3 मध्ये आपण जे 6 प्रेफरन्स भरलेले पहिल्या 6 पैकी कोणताही एक प्रेफरन्स ऑटो फ्रीज होत असतोय. म्हणूनच कॅप राऊंड 2 साठी जे पहिले 3 पर्याय आपण निवडलेले 3 ऑप्शन निवडलेले किंवा कॅप राऊंड 3 करता जे पहिले 6 पर्याय आपण निवडलेले आहे हे घाईघाईने न भरता आपल्या खऱ्या आवडीच्या क्रमाने पूर्ण विचार करून भरायचे आहे. पहिले जे 10 पर्याय 6 पण नाही म्हणेल मी 10 पर्याय असं म्हणेल की एकदम व्यवस्थित विचार करून टाका जेणेकरून आपल्याला पहिल्या 10 मध्ये कुठे पण ऍडमिशन मिळाली तर आपण ऑटो फ्रीज झाली तर ठीकच आहे नाहीतर आपण स्वतःहून जरी सेल्फ सॅटिस्फाय झालो तर आपण जाऊन ऍडमिशन घेऊ शकतो. तसेच आता इथे आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छितो पालकांना जर सपोज राऊंड 1 मध्ये आपल्याला जागा नाही मिळाली कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 मध्ये पुन्हा एक संधी मिळली जाते. त्यामुळे इथं घाबरायची लगेच गरज नाहीये की कॅप राऊंड मध्ये 1 मध्ये आपल्याला ऍडमिशन नाही मिळालंय मग पुढे मिळत नाही म्हणजे आपल्याला सीट अलॉट होईल की नाही होईल तर सीट अलॉटमेंट होत असते. तर त्याकरता आपल्याला फक्त योग्य ऑप्शन भरणं गरजेचे आहे. कॅप राऊंड 4 जो आहे फायनल कॅप राऊंड असतोय यामध्ये फायनल सीट अलॉटमेंट होत असते आणि कॅप राऊंड 4 नंतर कोणताही कॅप राऊंड होत नाही. तर इथे एक महत्वाची सूचना मला देऊ वाटते विद्यार्थ्यांना आणि पालकांना की जर विद्यार्थ्यांना कोणत्याही राऊंडमध्ये सीट मिळाली नाही तर
आणि त्यांनी ती सीट ऍक्सेप्ट केली नाही किंवा वेळेत ऍक्शन घेतली नाही तर ती सीट कॅन्सल होऊ शकते. बर. ठीक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना जी काही कोणत्या राऊंडमध्ये जी सीट मिळाली आहे हो. त्या सीटवरती त्यांनी ती सीट ऍक्सेप्ट करायला हवी किंवा एक काही ऍक्शन घ्यायला हवी. आयदर फ्रीज कर, बेटरमेंट कर. जर आपण काहीच केलं नाही ते तर ती सीट ऑटोमॅटिक कॅन्सल होईल आणि आपण कॅपच्या बाहेर होऊ शकतोय. म्हणून इथं सांगू इच्छितो की एव्हरी अलॉटमेंट्स डिमांड्स ऍक्शन. जी काय अलॉटमेंट होईल त्याच्यावरती ऍक्शन घेणं गरजेचं आहे. बरोबर. की विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो, कॅप राऊंडमध्ये आपल्याला जर अपेक्षित कॉलेज किंवा ब्रांच नाही मिळाली तर इथे खचून जाऊ नका. अच्छा. हां, तर इथे कारण त्यानंतर पण इन्स्टिट्यूट लेवल आणि स्पॉट राऊंडची पण संधी उपलब्ध असते. ओके. बऱ्याचशा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूट लेवल सीट्स असतात, तिथे पण आपण चौकशी करू शकतोय. किंवा त्याच्यानंतर पण स्पॉट राऊंड्स वगैरे असतात. म्हणजे जे कॅप राऊंड संपले, आता कॅप राऊंड संपल्यानंतर काही कॉलेजेसमध्ये जागा व्हॅकंट असतात, काही जागा व्हॅकंट राहिल्या तर तिथं ती इन्स्टिट्यूट किंवा ते कॉलेज काय करताय, स्पॉट राऊंड घेत असते. ते स्पॉट राऊंडचं पण शेड्यूल वेबसाईटला दिलेलं असते. अच्छा. सीईटीच्या वेबसाईटला डेट दिलेली असते की स्पॉट राऊंड कधीपर्यंत घ्यायचे आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रत्येक जे कॉलेजेस आहे जिथे आपल्याला ते स्पॉट राऊंडला ऍडमिशन घेऊ इच्छित आहे तर त्या कॉलेजेसच्या पर्टिक्युलर वेबसाईटला व्हिजिट करायचं असते त्यांनी आणि तिथे त्यांची जी काही फॉर्म असतोय किंवा त्यांनी काय डेट्स दिलेल्या आहे याची व्यवस्थित माहिती घेऊन तिथला फॉर्म भरायचा आहे. आणि जेव्हा तो स्पॉट राऊंड असतोय तिथे त्यावेळेस जाऊन उपलब्ध राहून ऍडमिशन मिळाले तर घेऊ शकता. तर इथे म्हणजे ही संधी उपलब्ध आहे स्पॉट राऊंडची पण. तर अशा अनेक विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड मध्येही बऱ्याच विद्यार्थ्यांना अधिक चांगले कॉलेज मिळालेले आहे आणि चांगली ब्रांच पण मिळालेली आहे. त्यामुळे शेवटपर्यंत आशावादी राहावे आणि प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावरती पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी सक्रिय राहणे गरजेचं आहे. अच्छा. वा, छान. प्रवेश प्रक्रिया होत असताना बऱ्याचदा असं होतं, शिष्यवृत्ती ज्या विद्यार्थ्यांना मिळत असते त्या विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्ती योजनेबद्दल बऱ्याचदा काही जणांना माहिती नसतं की ही प्रक्रिया नेमकी कशी आहे. पण काय सांगाल, आजच्या मुलाखतीमधून असंख्य श्रोते आज आपल्याला ऐकत आहेत. शिष्यवृत्ती योजना नेमक्या कोणकोणत्या आहेत आणि ते पात्र कोण कोण आहेत याबद्दल काय सांगाल सर? बरोबर मॅडम, तुम्ही जसं म्हणत आहे बऱ्याचशा पालकांच्या मनामध्ये मोठा प्रश्न असतो की फीज किती आहे आणि स्कॉलरशिप मिळेल का. तर इथं एक आनंदाची गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि तसेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत अनेक स्कॉलरशिप्स आणि फी रिम्बर्समेंट स्कीम्स उपलब्ध आहे. तर यामध्ये मी सर्वात प्रथम सांगू इच्छितो की आपण SC/ST कॅटेगरी स्टुडंट्स करता बघूया. बरं. तर SC/ST कॅटेगरी स्टुडंट्स करता पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम उपलब्ध असते. तर येथे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत म्हणजे या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेअंतर्गत जवळजवळ संपूर्ण शैक्षणिक शुल्काची फीज रिम्बर्समेंट केली जाते. तर इथेच तसंच जर आपण बघितलं SC/ST स्टुडंट्स करता ज्यांच्या पालकांचे उत्पन्न 2.5 लाख किंवा जास्त आहे तर अशा विद्यार्थ्यांना फ्री शिप दिली जाते गव्हर्नमेंटकडनं. तर फ्री शिप म्हणजे काय, इथे ट्युशन फीज आणि जी एक्झामिनेशन फी आहे ही रिम्बर्स केली जाते अशा विद्यार्थ्यांना. आता याच्या व्यतिरिक्त बी अजून बघितलं, आता ह्याच कास्ट कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं SC/ST स्टुडंट्स करता ज्या पालकांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना दरमहा 550 रुपये पासून तर 1000 रुपयापर्यंत निर्वाह भत्ता पण दिला जातो. बरं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी म्हणजे जर आपल्याकडे सपोज फीज वगैरे भरायला थोडेसे पैसे नाहीये तरी असं म्हणजे घाबरायची गरज नाही. ऍडमिशन जर चांगला जर मुलगा होत करू असेल आणि ऍडमिशन जर आपल्याला मिळत असेल तर डेफिनेटली त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. SBC आणि VJNT किंवा NT1, NT2 आणि NT3 तर यांच्याकरता पण जर आपण बघायला गेलं मॅडम, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना पण पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम अवेलेबल आहे. आणि या विद्यार्थ्यांचे पण ट्युशन फीज आणि अदर फीज ही रिम्बर्स केली जाते गव्हर्नमेंटकडून. आणि ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांची ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी जी आहे यांची रिम्बर्समेंट केली जाते गव्हर्नमेंटकडून. आणि ह्याच विद्यार्थ्यांकरता जे आपण म्हणत आहे SBC, VJDT किंवा NT याच्यामध्ये जे NT1, 2, 3 जे स्टुडंट्स आहे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांचे कमी आहे, ज्यांच्या पालकांचे उत्पन्न, अशा विद्यार्थ्यांना पण प्रत्येक महिन्याला 700 ते 1000 रुपये असा निर्वाह भत्ता पण गव्हर्नमेंटकडनं दिला जातो. जसं EBC, EWS, SEBC ओपन मधले स्टुडंट्स अशा प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता देखील शासनामार्फत राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहे.
आणि फक्त या योजनेचा लाभ घेण्याकरता विद्यार्थ्यांचे पालकांचे उत्पन्न जे आहे हे 8 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे येथे. बर आणि इथे जर आपण बघितलं या योजनेअंतर्गत मुलींकरता जी ट्युशन फी आहे याची पूर्णची पूर्ण 100% रिम्बर्समेंट केली जाते मुलींकरता या योजनेअंतर्गत. बर बर आणि मुलांकरता या योजनेअंतर्गत ट्युशन फी 50% रिम्बर्स केली जाते. आणि इथे या विद्यार्थ्यांकरता जसे आपण बघितलं SC ST बाकी कास्ट कॅटेगरी करता पण मेंटेनन्स अलाउन्स आहे म्हणजे निर्वाह भत्ता. अशा विद्यार्थ्यांकरता पण डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो. बर हा जो भत्ता आहे याची जर आपण अमाऊंट बघितली मराठवाडा विभागामध्ये हा जवळजवळ 45,000 वार्षिक भत्ता आहे. बर आणि याची जर अमाऊंट आपण मुंबई पुणे किंवा बाकी मोठ्या महानगरामध्ये बघितली तर हा भत्ता तिथल्या नियमानुसार इव्हन जास्त पण असू शकतो कारण की ती महागडी शहर आहे. अगदी. शिष्यवृत्ती योजना मायनॉरिटी स्टुडंट्स करता पण अवेलेबल आहे. बर तर जे अल्पसंख्याक विद्यार्थी आहे समाजामध्ये तर अशा विद्यार्थ्यांकरता देखील ह्या सुविधा अवेलेबल आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना मायनॉरिटी स्कॉलरशिपचा लाभ घेता येतो. बर तर या योजनेअंतर्गत जर आपण बघितलं 100% ट्युशन फी रिम्बर्स केली जाते. अच्छा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट इथं फक्त एक आहे की या योजनेअंतर्गत स्टुडंट्सला मेंटेनन्स अलाउन्स दिला जात नाही. पण तरी पण आपण एक गोष्ट बघू शकतो की 100% जे ट्युशन फी आहे इथं रिम्बर्स केली जाते. बर आणि याच्या व्यतिरिक्त पण समाज कल्याणच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आहे. SC स्टुडंट्स करता स्वाधार नावाची स्कॉलरशिप आहे. त्यामध्ये SC प्रवर्गातील जे स्टुडंट्स आहे त्यांना दरवर्षी 50,000 वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो. बर तसेच OBC स्टुडंट्स करता SBC VJNT त्यामध्ये NT 1, 2 आणि 3 अशा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पण आधार नावाची स्कॉलरशिप स्कीम आहे. त्यामध्ये 50,000 वसतिगृह निर्वाह भत्ता वार्षिक दिला जातो. बर आणि ST स्टुडंट्स करता पंडित दीनदयाळ उपजीविका भत्ता योजना अवेलेबल आहे. बर आणि इथे ST स्टुडंट्स करता दरवर्षी 10,000 वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो. बर या सर्व शासकीय योजनांची व्यवस्थित माहिती त्यांनी घ्यावी आणि डेफिनेटली लाभ घ्यावा जेणेकरून आर्थिक कारणामुळे विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणामध्ये नुकसान होणार नाही. वा. खरंच आहे अगदी सर की शिष्यवृत्ती हा एक प्रमुख आधार असतो ज्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी ज्यांचं आर्थिक सुबत्ता तितकी व्यवस्थित नसते त्यांच्यासाठी या शिष्यवृत्ती खूप आधाराचं काम करत असतात. तर जाता जाता हे जे असंख्य श्रोते आपल्याला ऐकत आहेत त्यांना मोलाचं मार्गदर्शन मोलाचा सल्ला आपण जाता जाता थोडक्यात काय द्याल? धन्यवाद मॅडम. मी माझा सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना एकच संदेश आहे की अभियांत्रिकी प्रवेश ही केवळ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची प्रक्रिया नसून ती आपल्या जीवनात नवीन आयुष्याच्या एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे. बर यश जे आहे हे केवळ कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल यावरती ठरणार नाही तर तुम्ही त्या संधीचे सोने कसे करणार यावरती ते ठरणार आहे. अगदी. तर त्यामुळे मी विद्यार्थ्यांना इथे सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी हा गुणवान आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा, योग्य माहितीच्या आधारे निर्णय घ्या आणि मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस ठेवा. वा. आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. खूपच छान. आणि सानप सर तुम्ही वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि 2 टप्प्यांमध्ये या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद मॅडम.